लग्नासाठी येथे उपस्थित असलेल्या सर्व नातेवाईकांना विनंती आहे की जेवणासाठी पंगत बसली आहे, तरी सर्व नातेवाईकांनी जेवण करून घ्यावे. माईक हातात पकडून रामा मामा मोठमोठ्याने सांगत होते. कोणाच्याही लग्नात माईकवरून सूचना देण्यासाठी हा मामाच पुढे असायचा. या पंक्तीनंतर लग्न लागल्याशिवाय जेवणासाठी पंगत बसणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. मंडपाबाहेर जे पाहुणे बसलेत त्यांनी मंडपात येऊन जेवण करून घ्यावे. आता शेवटची पंगत म्हणता म्हणता ही चौथी पंगत बसली होती आणि लग्नाची वेळ ही जवळ आली होती. हे सर्वजण कुजबुजत होते, कारण लग्नाची वेळ केव्हाच उलटून गेली होती. लग्नाची वेळ टळून 2 तास झाले होते. लग्न 1ला होतं आणि आता 3 वाजले होते, तरी धनगरवाडीचा नवरदेव मांडवात यायला तयार नव्हता. आता काय करायचं, लग्न केव्हा लागायचे, अशी चर्चा नातेवाईकांमध्ये व्हायला लागली. असे कुठं असतं का पाहुणं, याच्या मनातलं वाटलं. एव्हाना लग्न लागायला हवं होतं. एक पाहुणं दुसऱ्या पाहुण्याला म्हणाला, हो ना, 10-15 मिनिटाचा उशीर समजू शकलो असतो. आम्हाला काही कामं नाही का? नवरदेव मात्र 4 चाकीसाठी अडून बसला होता. नवरदेवाचे 4-5 मित्र त्याला अजून हरभऱ्याच्या झाडावर चढवत होते. मुलीकडचे माणसं नवरदेवाला समजून सांगत होते, पण तो त्यांच्या अंगावर धावून यायचा. त्यामुळे कोणी पुढे जायचे धाडस करीना. दुसरीकडे नवरी मुलगी मोनाली 2दा मेकअप करून बसली होती. नवरा मुलगा मांडवात आला तर आपल्याला उशीर नको, नाही तर सर्वजण आपल्यालाच बोलतील, असे तिला वाटत होते. नवरदेव येत नाही म्हणून तिलाही टेन्शन आलं होतं. तिची आई रडत होती, तर बाप हातबल होऊन डोक्याला हात लावून बसला होता. ही गोष्ट गावच्या पाटलाला कळाली. तसा तो धावत पळत मांडवाकडे आला आणि पाटलाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पाटील नवरदेवाला आणि त्याच्या घरच्यांना समजावू लागले, पाहुण्यांनो बस करा, आता हा तमाशा. लांबून आलेली सर्व पाहुणे मंडळी ताटकळत बसली आहे. हे लग्न लागलं म्हणजे सर्वजण घरी जायला मोकळे. पाटलाने त्यांच्यातील 2-3 जणांना बोलवलं. नवरीकडून आम्हाला 4 चाकी कबूल केली होती, यांनी अजून दिली नाही. काय मजा लावली का? नवरदेवाकडून एक जण बोलला. हो, बरोबर आहे तुमचं, पण नवरीच्या बापाकडे आता पैसे नाही, नंतर देतील की. गाडीसाठी कशाला लग्न अडवून धरता? पाटील बोलले. आम्हाला 4 चाकीशिवाय आम्ही लग्नाला उभे राहणार नाही, नवरदेवाकडील माणसं बोलले. तसा पाटलांनी तेथून काढता पाय घेतला. हे लोक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. उगाच आपला अपमान व्हायला नको असा विचार करून पाटील तेथून निसटले. माधव असं डोकं धरून बसला तर चालेल का? काहीतरी करायला पाहिजे आता इकडे, असं म्हणत पाटील माधवला घेऊन बाजूला गेले. नवरदेवाच्या मागणीवर काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे असा विचार करून त्यांची 4-5 लोक बोलवली. सर्वांचं चहापाणी झाल्यावर बोलायला सुरुवात केली. मंडळी, आता हे काय चालू आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? पाटलांनी विचारले. काय म्हणावं, नवरदेवाला नवरी नटून थटून बसलीये आणि हा 4 चाकीसाठी अडून बसला. नवरीच्या बापाची पण काही अडचण असेल हे समजू नये का यांना? त्यातीलच एक जण म्हणाला. लग्नाची वेळ टळून गेली. पाहुणे मंडळी पण कुजबूज करायला लागले होते. या नवरदेवाला आणि त्याच्या घरच्यांना चांगलीच अद्दल घडवली पाहिजे. आपण असं काही करू की असा प्रकार घडलाच नाही पाहिजे. त्यातीलच एक काका बोलले. माझा पण मनात तोच विचार येतोय. पुन्हा कुणाची हिंमत व्हायला नाही पाहिजे असं हुंड्यासाठी किंवा गाडीसाठी अडून बसायची. तेवढ्यासाठीच तर तुम्हाला बोलवणं धाडलं होतं मी, असं पाटील बोलले. माधव, तू साथ देत असशील तर आज या लोकांना चांगला धडा शिकवू. पाटील नवरीच्या बापाकडे म्हणजेच माधवकडे पाहत बोलले. मला तर काही सुचना बघा, जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं करा, पोर तुमचीच आहे. माधव बोलला. ज्या पोराला वेळेचं महत्त्व कळत नाही, मोठ्या माणसांना कसा सन्मान द्यावा हे कळत नाही, त्या पोराबरोबर आपली मोनाली कसा सुखाने संसार करेल, पाटील बोलले. पण आता काय करायचं, सख्या सोयऱ्यात आपली इज्जत जाईल. आपल्या पोरीशी परत लग्न कोण करायचं?
हतबल झालेला नवरीचा बाप माधव बोलला, माधव, तुझी तयारी असेल तर आपण हे लग्न मोडून टाकूया. या आडमुठ्या पोराबरोबर मोनालीचं लग्न लावणं व्यर्थ आहे. माझ्या डोक्यात एक विचार आलाय. त्यामुळे या नवरदेवाला चांगलाच धडा मिळेल आणि आपल्या मोनालीचे देखील कल्याण होईल, असे त्यातील एक काका बोलतच इतरांचे चेहरे निहाळू लागले. पण आता करायचं तरी काय? आपल्या पोरीला हळद लागलीये. अशा परिस्थितीत लग्न मोडलं तर आपल्या पोरीसोबत लग्न कोण करेल, असाही विचार त्यांच्या मनात आला. सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न होता. असा काहीतरी मार्ग काढा की या नवरदेवाला तोंड दाखवायला जागा नाही राहिली पाहिजे. आपल्या पोरीचे नुकसान पण होऊ द्यायचं नाही. तर काका बोलले, मी सांगतो तसं करा, म्हणजे यांची चांगली जिरल. पण एक लक्षात ठेवा, आज आपण जे काही करणार आहे ते पूर्ण होईपर्यंत कोणाला कळू द्यायचं नाही. हो, तुम्ही म्हणता तसंच होईल, असं सर्वजण म्हणाले. तर ते काका आपली योजना सांगू लागले. माधव, आपल्या शेजारच्या पिंपरी पेंढार गावच्या हेमंतरावचा मुलगा मनीष. कसा वाटतो तुला? इंजिनिअरिंग केलंय, बागायती शेती आहे, गुरंढोरं आहे, शिवाय ते आपले पाहुणेच आहे, काका बोलले. हो ना, हे तर लक्षातच आलं नाही आमच्या. हेमंतराव व त्याची माणसं स्वभावानं पण लय चांगली आहे. त्यामुळे सर्वांना हा विचार पटला. पण मनीष लग्नाला तयार होईल का? नवरीच्या बापानं विचारलं. अरे माधव, त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस, ते माझ्यावर सोड. हेमंतरावला मी तयार करतो, पाटलांनी शब्द दिला. पाटील सर्वांना घेऊन पिंपरी पेंढरला गेले. हेमंतराव व मनीषला घेऊन आंब्याच्या झाडाखाली बसून चर्चा केली. मोनाली देखणी सर्व गुण संपन्न होती, त्यामुळे नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं. हेमंतराव व मनीष हे लग्नासाठी तयार झाले. पाटील, हेमंतराव, मनीष व त्याच्या आई बहिणीला घेऊन नवरीच्या घरी आले. मनीष व त्याच्या घरच्यांनी लग्नाची तयारी सुरू केली. तर दुसरीकडे मंडपातील मंडळी आता कंटाळी होती. काहींनी तर घरचा रस्ताही धरला होता. माईकवरून वधूवराला घेऊन या अशा सूचना येत होत्या. धनगरवाडीचा नवरदेव मात्र गावच्या देवळात मित्रांसोबत टाइमपास करत बसला होता. त्याला वाटलं होतं की आपण असे अडून बसलो तर आपल्याला चारचाकी मिळेल, वरून एवढी सुंदर बायको पण मिळेल. लग्न मंडपात मात्र वेगळ्याच हालचालींना गती आली होती. पाटलांनी गावातील तरुणांना हाताशी धरून मागच्या गेटने मोनाली व मनीषला मंडपात आणले. नवरदेव दुसराच आहे हे लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून मनीषचा चेहराही झाकण्याचा प्रयत्न गावातील पोरं करत होती. अंतरपाट धरला. लोकांना अक्षदा वाटण्यात आल्या. लोकांना वाटले नवरदेवाला गाडी मिळाली म्हणून नवरदेव लग्नाला तयार झाला. मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली. मंगलाष्टकाचा आवाज ऐकताच मंदिरात बसलेला धनगरवाडीचा नवरदेव गांगारला. आपण तर इथेच बसलोय, मग हे लोक कोणाचं लग्न लावत आहे? तसा तो आणि त्याचे मित्र लग्न मंडपाच्या दिशेने धावू लागले. ते लग्न मंडपात पोहोचेपर्यंत मनीष व मोनालीचे लग्न लागले होते. फटाके फुटले, एकमेकांना हार घातले. मंदिराकडून पळत आलेल्या नवरदेवाला मंडपाबाहेर बघून धनगरवाडीची माणसं पण गांगरली. हे काय चाललंय? कोणाला काहीच कळेना. लग्न आमच्या पोरासोबत ठरलं होतं आणि लावलं दुसऱ्यासोबत, असे लोक बोलू लागले. हे आम्ही सहन करणार नाही आणि ते गोंधळ करू लागले. मग मात्र नवरीकडच्या पोरांनी धनगरवाडीच्या नवरदेवाला आणि त्याच्या माणसांना चांगलाच मार दिला आणि पळून लावले. अशा प्रकारे धनगरवाडीच्या नवरदेवाला सुंदर मुलीला फक्त हुंड्यामुळे मुकावे लागले. मोनालीला या सर्व प्रकारात खूप मनस्ताप झाला होता. पण आता मनीषसोबत लग्न करून ती देखील खुश होती. माधवला पण आता हायसे वाटले आणि आनंदाने त्याने आपल्या लेकीची बोळवण केली. माधवने पाटील आणि इतर मंडळींचे आभार मानले, कारण एका मुलीचे संपणारे आयुष्य त्यांनी नव्याने उभे केले होते. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.